हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट 5 मध्ये द गोल्डन टच हा इंटरेस्टिंग ड्रामा दिलेला आहे तो बघूया. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. तुम्हाला आवडेल रीड केल्यानंतर. तर चला आपण ही स्टोरी बघूया. हा एक प्ले आहे, ड्रामा आहे. तुम्ही ॲक्टसुद्धा करू शकता. तर सीन पहिला असा आहे की मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आता किंग आहे, त्याचं नाव मिडास आणि तो डार्क सेलर म्हणजे तळघरामध्ये बसलेला आणि तिथे अंधार आणि ही इज काउंटिंग हिज गोल्ड आणि तो काय करतोय तिथे बसून त्याच्याजवळ जे गोल्ड आहे, कॉइन्स आहेत, पूर्ण गोल्ड आहे ते काउंट करतो आहे. आता किंग सेड, 2 डॉट्स दिसत आहेत, त्याचा मिनिंग होतं सेड. तर किंग सेड, "व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, बट आय विश आय हॅड सम मोर." आता तो स्वतःशीच बोलतोय, एकटा आहे तो तळघरामध्ये आणि काउंटिंग सुरू आहे त्याचं आणि तेव्हा तो स्वतःशी म्हणतो, "अरे वा, माझ्याजवळ किती सारे गोल्ड आहे, पण आणखीन माझ्याजवळ असते तर." मोर नंतर डॉट्स दिसत आहेत आपल्याला, म्हणजेच त्याचं सेंटेन्स कंप्लीट व्हायचं आहे. म्हणजे तो विचार करतोय, जर माझ्याजवळ आणखी असते तर, म्हणजे त्याची ती विश आहे. तेवढ्यातच अ स्ट्रेंजर एंटर, म्हणजे एक अनोळखी व्यक्ती एंटर करतो तेवढ्यात. "हू आर यू?" किंग विचारतो, "कोण आहेस तू?" स्ट्रेंजर सेड, "आय एम अ फ्रेंड." मी तुझा मित्र. किंग सेड, "हाऊ डिड यू गेट इन? द डोअर इज लॉक्ड." किंग म्हणतो की तू आतमध्ये कसा काय आलास? दार तर लॉक आहे, मी आतून बंद केलेलं आहे डोअर. देन स्ट्रेंजर सेड, "लॉक डोअर्स कॅन नॉट कीप मी आउट." ज्या दाराला लॉक असतं ते दार मला बाहेर ठेवू शकत नाही. "व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. यू मस्ट बी व्हेरी रिच." आता तो स्ट्रेंजर त्याला किंगला म्हणतो आहे की पाईल म्हणजे ढीग किंवा रास. "अरे वा, तुझ्याजवळ गोल्डची किती मोठी रास आहे. तू नक्कीच श्रीमंत असेल." इथे मस्ट हा मॉडेल ऑक्सिलियरी यूज केलेला आहे. मस्ट म्हणजे कंपल्शन, म्हणजे तू नक्कीच श्रीमंत असणार. तर किंग सेड, "बट आय वॉन्ट मोर." पण मला आणखी हवंय. मला काही पुरेसं नाही आहे, मला आणखी खूप मोठं आणखी मोर पाहिजे आहे मला. "आय वॉन्ट टू बी रिचर. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली." मग किंग म्हणतो की मला आणखीन पाहिजे, हे काही नाही, जास्ती नाही आहे, मला आणखीन श्रीमंत व्हायचं आहे. एवढं गोल्ड जमा करण्यासाठी मला कितीतरी वर्ष लागले, पण आता मला गोल्ड हवं आहे, पण ते सुद्धा क्विकली, म्हणजे लवकर. खूप याच्यापेक्षा जास्त गोल्ड मला किती लवकर मिळेल ते मला मिळालं तर. स्ट्रेंजर सेड, "व्हाय डू यू लव्ह इट सो?" तुला का बरं इतकं गोल्ड आवडतं? किंग सेड, "वाय, एव्हरीवन लव्हज गोल्ड." मग किंग त्याला रिप्लाय करतो, "का, सगळ्यांनाच तर गोल्ड आवडतं. इट मेक्स यू रिच. गोल्डमुळेच तर आपण श्रीमंत बनतो. सोनं ज्याच्याकडे असेल तोच तर श्रीमंत माणूस असतो. आय लव्ह टू सिट इन द डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड." आता किंग म्हणतो की मला ना या डार्क सेलर म्हणजे अंधारा तळघरामध्ये बसायला आणि हे माझे जे गोल्डचे पाईल आहे, इथे रास ठेवलेली आहे, त्याच्याकडे बघायला खूप आवडतं बरं का. स्ट्रेंजर सेड, "In your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful." आता स्ट्रेंजर म्हणतो, "अरे, पण याच्यापेक्षा तुझ्या गार्डनमध्ये किती सुंदर फुलं आहेत, किती छान सनशाईन आहे, सोनेरी येऊन पडलेलं आहे बाहेर. हे तर कितीतरी चांगलं आहे या गोल्डपेक्षा." किंग म्हणतो, "नॉट टू मी. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ अ रिअल गोल्ड." किंग म्हणतो, "ते काही नाही मला आवडत. मला इथेच बसायला आवडतं आणि जे खरं रिअल गोल्डनी बनलेलं आहे त्याच गोष्टी मला आवडतात. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच वुड टर्न टू गोल्ड." माझी अशी एक इच्छा आहे की मी ज्याला सुद्धा टच करणार ते सगळं कशामध्ये टर्न व्हायला पाहिजे, गोल्डमध्ये. स्ट्रेंजर सेड, "दॅट इज अ स्ट्रेंज विश. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड?" मग स्ट्रेंजर म्हणतो, तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, "ही तर तुझी खूपच विचित्र इच्छा आहे." स्ट्रेंज म्हणजे विचित्र. ते तुला खरंच शुअर आहे का तू की तुला ज्याला टच केलं ते गोल्डचं बनलं पाहिजे, या गोष्टीसाठी तू खरं शुअर आहे का? त्यावर किंग रिप्लाय करतो, "येस येस, आय एम शुअर." हो तर, मी शुअरच आहे त्या गोष्टीसाठी. "एव्हरीथिंग मेड ऑफ अ गोल्ड, आय वुड बी सो हॅपी.
अरे वा, विचार करून बघ ना, ज्या गोष्टीला आपण टच करू सगळ्या गोष्टी गोल्डनी बनलेल्या, तर मी किती आनंदी होणार, मला माझ्याजवळ कितीतरी गोल्ड राहणार आणि मी किती श्रीमंत होईल आणि त्यामुळे मी खूप हॅपी होणार आहे. स्ट्रेंजर सेड, "देन यू शॅल हॅव युअर विश. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनशाईन यू शॅल हॅव द गोल्डन टच." मग आता स्ट्रेंजर म्हणतो, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. जेव्हा उद्या सकाळी मॉर्निंगला जेव्हा सनशाईन येईल, जेव्हा सूर्य उगवेल, त्यावेळेला तू ज्या गोष्टीला टच करशील, ज्या वस्तूला तू टच करशील, ती पूर्ण गोल्डन टचची होणार. किंग सेड, "थँक यू सो मच हो स्ट्रेंजर." मग तो त्याला थँक यू म्हणतो. स्ट्रेंजर सेड, "डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी." स्ट्रेंजर म्हणतो, मला थँक्यू काही म्हणू नको. उलट तुला या गोष्टीचा पश्चातापच होणार आहे. तुला वाईटच वाटणार की आपली ही विश किती चुकीची होती. किंग सेड, "ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू." किंग म्हणतो, असं काही होणार नाही, कारण की माझं स्वप्न आता पूर्ण व्हायला आलं आहे, की माझी जी इच्छा होती की ज्याला टच करणार ते सगळं गोल्डचं व्हायला पाहिजे आणि हे तर माझं स्वप्नच आहे. तर मी काही सॉरी बिरी नाही होणार त्या गोष्टीसाठी. नाव सीन 2. आता सीन 2 ड्रामाचा सुरू झाला आणि तो कुठे आहे, इन द ब्रेकफास्ट रूममध्ये सीन 2 चालू झाला. सर्वंट सेड, "गुड मॉर्निंग प्रिन्सेस." आता प्रिन्सेस येत आहे आणि तिचं नाव आहे मेरीगोल्ड. देन मेरीगोल्ड सेड, "गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग." ती त्यांना पण रिप्लाय देते, गुड मॉर्निंग. आणि किंग कुठे आहेत? मेरीगोल्ड प्रिन्सेस सर्वंटला विचारते आहे. सर्वंट सेड, "ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन." ते गार्डनमध्ये वॉक घ्यायला गेले आहेत. मेरीगोल्ड सेड, "आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड." आता मेरीगोल्ड म्हणते की मी त्यांना शोधत आहे. मी जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये गेले होते तर तेव्हा काय बघितलं की सगळ्याच गोष्टी गोल्डच्या बनलेल्या आहेत. सर्वंट सेड, "देअर ही इज इन द रोज गार्डन." आता सर्वंट म्हणतात, ते येत आहेत, ते बघा ते कुठे आहेत, रोज गार्डनमध्ये वॉक घेत आहेत. मेरीगोल्ड सेड, "व्हॉट एव्हर ही डुईंग." ते काय करतायत तिथे? ती स्वतःशीच म्हणजे सर्वंटला विचारते, काय करतायत ते तिथे? सर्वंट सेज, "ही इज टचिंग ऑल द रोजेस. नाऊ ही इज कमिंग धिस वे." आता सर्वंटने दुरूनच ऑब्झर्व केलं होतं की किंग काय करतायत, म्हणून तो म्हणतो की किंग काय करतायत, सगळ्या रोजेसला टच करतायत आणि आता ते आपल्याकडेच येत आहेत, आपल्याच डायरेक्शनने आपल्या जवळ येत आहेत. "आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट." आता मी जातो आणि त्यांचा ब्रेकफास्ट घेऊन येतो. आणि लिव्स म्हणजे तिथून निघून जातो. हे कुठे चालू आहे? ब्रेकफास्ट रूम मधला सीन चालू आहे. तेवढ्यात किंग येतात आणि किंग सेड, "गुड मॉर्निंग मेरीगोल्ड, सी व्हॉट आय हॅव बॉट फॉर यू." आता किंग म्हणतात की गुड मॉर्निंग आणि बघ मेरीगोल्ड, मी तुझ्यासाठी काय आणलंय. मेरीगोल्ड सेड, "अ फाईन येलो रोज स्मेल्स इट." ती म्हणते, अरे वा, छान येलो रोज आणलाय तुम्ही माझ्यासाठी आणि ती स्मेल म्हणजे सुगंध घ्यायला घेते, ती नाकाजवळ घेते. "ओ, इट हॅज नो स्मेल अँड द हार्ट पेटल्स हॅज पिक माय नोज." स्टार्ट्स क्राईंग. आता जेव्हा ती सुगंध घ्यायला रोजला आपल्या नाकाजवळ घेते तेव्हा ती काय म्हणते, अरे याला तर सुगंधच नाही आणि याचे हार्ट पेटल्स म्हणजे याचे पेटल म्हणजे पाकळ्या किती हार्ड झाल्या आहेत, किती कडक झालेल्या आहेत. अँड प्रिक माय नोज, माझ्या नाकाला त्यांनी इजा होते आहे आणि स्क्रॅचेस सुद्धा म्हणजे मला टुसतायत ते. आणि ती रडायला लागते. किंग सेड, "व्हॉट आर यू क्राईंग फॉर?" तू कशासाठी रडते आहेस? "इट इज अ गोल्डन रोज. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन." किंग म्हणतात की तू का रडते आहे? कारण की ते रिअल गोल्ड रोज आहे का? नाही, ते तर गोल्डन रोज आहे, म्हणून ते तर हार्ट राहणारच. आणि आपल्या गार्डन मधले सगळे रोजेस कशाचे झालेले आहे आता? गोल्डन रोजेस झालेले आहेत. मेरीगोल्ड सेड, "आर दे ऑल लाईक दिस वन?" मग ती म्हणते, हे जे रोज माझ्या हातामध्ये आहे याच्यासारखे सगळे झाले आहेत का? देन किंग सेड, "कम ऑन नाऊ, लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट." अँड देन ओ आता किंग मेरीगोल्डला म्हणतात की चल आता आपण आपलं ब्रेकफास्ट घेऊया. आणि नंतर ओ म्हणजे असं एक एक्सक्लेमेटरी साईन त्यांच्या तोंडून निघतं. मेरीगोल्ड सेड, "व्हॉट्स द मॅटर? हॅव यू बर्न्ट युअर माउथ?" आता मेरीगोल्ड म्हणते, अरे काय झालं बाबा,
तुमचं तोंड वगैरे जळलं का? काही चटका लागला का? किंग सेड, "दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. आय मस्ट ट्राय ॲन एग." आता त्यांनी म्हटलं की अरे ही फिश तर गोल्डची झाली आणि आता मी एग ट्राय करतो. "ओह, दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू." अरे हे पण गोल्डचं झालं, एग पण गोल्डचं झालं. "ओह नो, व्हॉट शॅल आय डू नाऊ?" आता मी काय करू? कारण की मी ज्याला टच करतो आहे ती खाण्याची वस्तू सुद्धा कशाची बनते आहे आता? गोल्डची. मॅरीगोल्ड सेड, "टेल मी व्हॉट्स द मॅटर." आता मॅरीगोल्ड विचारते, "काय झालं? काय गोष्ट आहे मला सांगा ना." किंग सेड, "एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग." आता किंग म्हणतात की मी ज्या वस्तूला सुद्धा मी टच करतो ती गोल्डमध्ये टर्न होते. आता मी काहीही खाऊ शकणार नाही. मेरीगोल्ड सेड, "माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू?" आता ती म्हणते, "अरे बाबा, खूप वाईट झालं. मी तुम्हाला मदत करू का?" असं ती म्हणते आणि मेरीगोल्ड रशेस टू फॉरवर्ड आणि ती आपल्या वडिलांकडे म्हणजे किंगकडे धावत जाते. आता किंगला तेव्हा लगेच क्लिक होतं, की तेव्हा ते काय म्हणतात, "नो, डोंट टच मी, कीप अवे." अरे मला टच नको करू, तू माझ्यापासून लांब राहा, लांब राहा. "ओ मेरी गोल्ड, व्हॉट हॅव यू डन?" आणि तोपर्यंत ती काही ऐकत नाही. ती येऊन आपल्या बाबांना टच करते आणि तेव्हा किंग म्हणतो, की "अरे मेरी गोल्ड, तू काय केलंस हे?" मेरी गोल्ड हॅज टर्न इंटू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड आणि ती कशामध्ये बनली आता? स्टॅच्यू ऑफ गोल्ड. ती एक पुतळा बनली गोल्डचा. किंग सेड, "माय डॉटर, माय डिअर, डिअर मॅरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, like a ray of sunshine. She is only a golden doll now." म्हणजे ते आता स्वतःशीच म्हणतात, "अरे माझी मुलगी मेरी गोल्ड, आता ती आधी कशी होती, फुल ऑफ लाईफ, पूर्ण जिवंत अशी होती आणि माझ्या आयुष्यामध्ये सनराईज म्हणजे सूर्यप्रकाश जसा घेऊन येतो तसा माझ्या जीवनाला प्रकाश देणारी होती आणि ती आता कशी बनलेली आहे, फक्त एक डॉलच बनलेली आहे." आणि त्याला खूप वाईट वाटतं, दुःख होतं. खूप म्हणजे आपल्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला लागतो. तेवढ्यातच स्ट्रेंजर कम इन म्हणजे तो स्ट्रेंजर आतमध्ये येतो. स्ट्रेंजर सेड, "वेल फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाऊ?" आता तुला काय म्हणायचं आहे? किंग सेड, "आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड." आता तो म्हणतो की मी जगातील सगळ्यात दुःखी माणूस आहे. माझ्याजवळ सगळ्यात मोठं दुःख आहे. स्ट्रेंजर सेड, "वाय यू हॅव अ प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ." आता तर तुमच्याजवळ खूप सारं गोल्ड झालं आहे. आता काय झालं? किंग सेड, "आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड. आय वॉन्ट माय डॉटर. आय वॉन्ट टू ईट. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच." आता किंग म्हणतो की मला नको आहे हे गोल्डन टच. मला माझी मुलगी हवी आहे. मला खायला हवं आहे. मला माझ्या गार्डनमधले जे रिअल फ्लॉवर्स होते ते सुद्धा हवे आहेत. आता मला माझी ही विश नको आहे. स्ट्रेंजर सेड, "डू यू रिअली वॉन्ट टू टेक अवे द गोल्डन टच?" आता स्ट्रेंजर विचारतोय, "खरंच तुला तुझी ती विश परत घ्यायची आहे का? परत द्यायची आहे का मला?" किंग सेड, "आय हेट इट, टेक इट अवे." आता मला त्याचा राग यायला लागला आहे. तुम्ही तुमची विश पुन्हा घेऊन घ्या. स्ट्रेंजर सेड, "देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन." मग आता किंग म्हणतो की मला मला सगळं जे आधी होतं तसंच पाहिजे आहे. तर आता मला काय करावं लागणार? मग स्ट्रेंजर म्हणतो की तुझ्या गार्डनमध्ये जो झरा आहे तो त्या झऱ्याजवळ जा आणि तिथे अंघोळ कर. "When that is done, bring back a pitcher of water and sprinkle it upon anything you wish to change back from the gold." आता तुझी अंघोळ झाली की मग हे जे मातीचं भांडं आहे त्यामध्ये तू त्यातलं पाणी आण आणि ज्या गोष्टीवर जी जी वस्तू गोल्डची झालेली आहे त्या गोष्टीवर त्याचं पाणी तू स्प्रिंकल कर म्हणजे पाणी शिंपडणे. तर तू पाणी थोडंसं स्प्रिंकल कर. त्यामुळे काय होणार, सगळ्या गोष्टी चेंज होतील आणि त्या आधीच्या रिअल सारख्या होतील, त्या गोल्डपासून चेंज होणार. आता आपला सीन 3 आहे. मेरीगोल्ड इज स्टील इन अ स्टॅच्यू. ती मेरीगोल्ड अजूनही स्टॅच्यूमध्ये आहे, पुतळ्यामध्ये. गोल्डची पुतळा आहे ती. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. आता किंग जातात, आंघोळ करतात आणि एका मातीच्या पिचर म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये तिथलं पाणी घेऊन येतात आणि ते तिच्या अंगावर स्प्रिंकल करतात म्हणजे थोडंसं छिडकतात. देन किंग सेड,
फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटिल मेरीगोल्ड. आता ही सगळ्यात आधी मी कोणावर हे पाणी शिंपडणार, तर माझ्या मुलीवर, माझ्या मेरीगोल्डवर. मेरीगोल्ड सेड, कम अलाइव्ह. आता ती पुन्हा जिवंत झाली. व्हॉट आर यू डुईंग फादर? यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक. आता ती जिवंत झाली आणि ती आपल्या बाबांना विचारते, हे काय करताय तुम्ही? माझ्या अंगावर पाणी शिंपडून तुम्ही माझा फ्रॉकच ओला केला. किंग सेड, लेट अस गो इन टू द गार्डन मेरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. ते म्हणतात, अरे मेरीगोल्ड चल आपण गार्डनमध्ये जाऊया, बघ आजची मॉर्निंग किती छान आहे, किती सुंदर मॉर्निंग आहे आजची. मेरीगोल्ड सेड, येस लेट अस गो अँड पिक सम फ्लावर्स. मेरीगोल्ड म्हणते, हां चला आपण जाऊया आणि तिथले काही फ्लावर्स आपण तोडून घेऊया. किंग सेड, कम अलॉंग देन मेरीगोल्ड, आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय हॅव टच. आता किंग म्हणतो, ठीक आहे, पण सगळ्यात आधी ना मला काय करू दे, की मी ज्याला टच केलेलं आहे त्याच्यावर हे वॉटर स्प्रिंकल करू दे, त्यावर पाणी शिंपडू दे. अँड देन वी विल गेट सम रिअल रोजेस, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. आणि त्यामुळे काय होणार, ज्या रोजेसला मी टच केलं होतं गार्डनमधल्या, ते सगळे कसे होतील, रिअल बनतील, रिअल फ्लावर्स बनतील आणि त्यामुळे तू त्यांचं स्मेल सुद्धा घेऊ शकणार. आवडली की नाही स्टोरी तुम्हाला? आणि ही स्टोरी कुठून अडॉप्ट केलेली आहे, घेतलेली आहे, अ प्ले बाय फिलिप वॉल्स यांच्या प्लेपासून, या नाटकातून एक छोटासा पार्ट घेतलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला आवडली असेल. तुम्ही हे क्लासमध्ये परफॉर्म सुद्धा करून बघू शकता. थँक्यू.